आज विराट खेळताना दिसेल, आज बुमरा खेळताना दिसेल, आज रोहित खेळताना दिसेल, आज KL खेळताना दिसेल. रोकोची ही जोडी ज्यावेळेस मैदानात उतरते त्यावेळेस 140 कोटी देशवासीय यांचे श्वास अडले जातात. ज्या पद्धतीने रोकोची जोडी खेळते मित्रांनो, 300 पार हे तर रोहित शर्माचं एक गणित असतं काही काही मॅचेसमध्ये. आणि मित्रांनो 100 जर मारायला लागले ज्यावेळेस रोहित खेळतो त्यावेळेस गेम पूर्ण इझी वाटायला लागतो आपल्याला. त्या पद्धतीची बॅटिंग रोहित करतो. विराट पण मित्रांनो, विराट क्लासिक कव्हर ड्राईव्ह असतील, स्ट्रेट ड्राईव्ह असेल, फ्लिक असेल, ज्या पद्धतीने तो खेळतो त्याचा MRFचा स्टिकर आपण ज्यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हला बघतो त्यावेळेस ते मनाला समाधान वाटतं की बाबा रे काय हा खेळतो. मित्रांनो यामध्ये बुमराची बॉलिंग असेल, यॉर्कर असतील त्याची स्विंग बॉलिंग असेल, सगळ्या गोष्टी बघितल्या की मनाला समाधान वाटायचं. आणि ती ODIची धारदार टीम आपल्याला आठवते. KL राहुलचा शांततेपणाने खेळणारा तो परफॉर्मन्स मित्रांनो, अक्षरशः जिथं विकेट गेलेले असतात तिथं येऊन KL राहुल चांगली कामगिरी करून जातो आणि यामध्ये आपल्या टीमला पुढे न्यायचं काम हा KL करतो. आणि यामध्येच KLचा क्लास दिसतो. त्यामध्ये KLचे क्लासिक शॉट्स पण आपल्याला बघायला भेटतात. आणि आत्तापर्यंत 10 ते 15 वर्षामध्ये मित्रांनो आपण या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे. एवढ्या ODI सिरीज आपण जिंकल्या, एवढ्या टेस्ट सिरीज जिंकल्या, एवढे T20 सिरीज जिंकल्या, परंतु आता काय हालत चालली आहे या गोष्टी काढायची गरज नाही. आयर्लंड सारख्या टीमकडनं आपण हरतोय. मित्रांनो ह्या जोडींना बाहेर गेलं गेलं, ज्यावेळेस हे बाहेर गेले त्यावेळेसपासूनच मित्रांनो थोडं काहीतरी मित्रांनो आपल्याला पूर्णतः वेगळं पाहायला भेटलं. मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा ज्यावेळेस T20 फॉर्मॅटमधून बाहेर झाले त्यावेळेस सूर्याने कमान सांभाळली, सूर्याने पुढे घेऊन गेला टीमला, परंतु सूर्याला पण बाहेर करण्यात आलं. आणि त्यावेळेस मित्रांनो जी गळती कळा लागली आपल्या टीमला, अक्षरशः आयर्लंड सारख्या टीमकडनं आपण हरतोय T20 सिरीज म्हटल्यावरती ही लाजिरवाणीच गोष्ट आहे. व्हाईट वॉश होतोय मित्रांनो आपला इंग्लंड सारख्या एका टीममध्ये. आणि इथे आपण IPL खेळत असताना 200, 250, 300 रन मारतो आणि तिकडे जाऊन आपल्याला मित्रांनो साधे 150 रन पण होत नाही आहेत. कसे बसे शेवटच्या मॅचमध्ये आपण 200 पर्यंत तरी पोचलो, परंतु ते पण कशा पद्धतीने पोचलेलं आहे, काय परफॉर्मन्स आपण दाखवलेला आहे या गोष्टी बोलायची गरज नाही. या ठिकाणी जे सिलेक्टर्स आहेत, जे BCCIची टीम आहे ती कोणत्या पद्धतीचे प्लेयर्स उचलून आणतीये, अक्षरशः 10 आणि 12चा ॲव्हरेज ते बॉलिंग करतात आहे का ते मार खातात आहे का. IPLची एवढी सवय या बॉलर्सला झालेली आहे की यायचा टप्पा टाकायचा निघून जायचं, त्यांना रिझल्ट माहिती आहे एकतर बाहेर जाईल, एवढी मार खायची सवय बॉलर्सला लागलेली आहे का की बॉलरने सगळं सोडूनच दिलेलं. विकेट घ्यायचा प्रयत्न तर लांबच, पायावर टाकून वाचायचा प्रयत्न हे आजकालचे बॉलर करतात. एकतर बुमरासारखा बॉलर मित्रांनो, मोहम्मद शमीसारखा बॉलर, भुवनेश्वर कुमारसारखा बॉलर ज्या वेळेस हे बॉलिंग करायचे घाम फुटायचा अक्षरशः समोरच्या त्या बॅट्समनला. बुमराचे यॉर्कर तर अक्षरशः एवढे तगडे असायचे की खोदून काढायचे बॅट्समन अक्षरशः बॅट घालून. एवढा पॉवरफुल यॉर्कर, एवढी स्विंग गेंदबाजी, लेंथवरती तो चांगला बॉलिंग करतो. आणि यामध्ये आपल्याला ते रिझल्ट पाहायला भेटले. त्या ODI फॉर्मॅटमध्ये असतील, त्या T20 फॉर्मॅटमध्ये असतील. मित्रांनो टेस्ट क्रिकेट आपण गाजवलं, अक्षरशः 2दा WTCच्या फायनलमध्ये आपण पोहोचलो. याच्यावरूनच तुम्ही कॅल्क्युलेट करा की बाबा रे काय टीम झाली होती. परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टी कुठं आठवतात मित्रांनो, ज्या वेळेस ह्या विराट, रोहित, KL, बुमरा या चौघांची जोडी त्या फॉर्मॅटमध्ये होती तोपर्यंतच. आता टेस्ट क्रिकेटची काय अवस्था आहे मित्रांनो, टेस्ट क्रिकेटमध्ये पण आपण हरतच चाललेलो आहे, T20 फॉर्मॅटमध्ये पण आपण हरतच चाललेलो आहे. ODI फॉर्मॅट आता एक शिल्लक आहे, तो पण कशामुळं, त्यामध्ये रोहित आहे, विराट आहे, यांना 2027चं वर्ल्ड कप खेळायचं आहे. आणि 140 कोटी देशवासियांची पण ही इच्छा आहे की आम्हाला ते MRFचं स्टिकर बघायचं आहे, आम्हाला ती CEATची बॅट बघायची. या 2 बॅटी दिसल्या पाहिजेत 2027च्या वर्ल्ड कपमध्ये. आणि ही तयारी आहे मित्रांनो, ही तयारी चालू आहे त्या 2027च्या वर्ल्ड कपला फतेह करण्यासाठी. खूप सारे कमेंट्स आपल्यावरती होतात, बाहेरच्या अख्ख्या जगातले लोक आपल्याला नावं ठेवतात की आपल्या इथं फ्लॅट पिचेस आहेत, शॉर्ट बाउंड्रीज आहेत. त्या साऊथ आफ्रिकेच्या भूमीवरती जाऊन आपले जे पण 11-12 खेळाडू आहेत ते तिथं जाऊन वर्ल्ड कपची ट्रॉफी ज्यावेळेस जिंकून आणतील त्यावेळेस हे जे मिशन आहे ते फतेह होईल. आणि हे क्रिकेटमधले जे नावं ठेवणारे लोक आहेत त्यांच्या बोटात, त्यांचीच बोटं आपण त्यांच्याच बुडात घालू अक्षरशः अशी परिस्थिती होईल. यावेळेस खूप सारे लोक बोलतात की आपल्या क्रिकेटर्सला खेळता येत नाही, हे करता येत नाही, परंतु मित्रांनो त्या लेवलची टीम जी आहे, त्या लेवलचा परफॉर्मन्स जे आहे ते आताचे नवीन आलेले दाखवत नाही आहेत. आणि यामध्येच मित्रांनो आपल्याला परत एकदा त्या जुन्या प्लेयर्सवरती अवलंबून राहावं लागतं. आता रोहित असेल, विराट असेल, KL असेल, हे जे प्लेयर्स आहेत ते
फते करणारे आहेत मित्रांनो, मैदान गाजवणारे प्लेयर्स आहेत आणि हेच प्लेयर आपल्याला 2027च्या वर्ल्ड कपला पाहिजे. काही इंस्टाग्राम पोस्ट मार्फत आपल्याला हे पण दिसून येतं की आपलं जे बॉलिंग कॉम्बिनेशन आहे ते अक्षरशः थर्ड क्लास आहे आत्ताच्या लेवलला. या बॉलिंग कॉम्बिनेशनमध्ये मित्रांनो एकतर बुमरा एकट्याच्या जीवावरती आपण सगळं सांभाळायचा प्रयत्न करतो, परंतु त्याला मदतीला भुवनेश्वर कुमार सारखा बॉलर पाहिजे, मोहम्मद सिराज सारखा बॉलर पाहिजे, मोहम्मद शमी सारखा बॉलर पाहिजे, धारदार बॉलिंग टाकणारे बॉलर्स पाहिजे. परंतु त्यांना IPL मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवून सुद्धा त्यांना बाहेर केलं जातं. हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या प्लेयर्सला चान्स दिला जातो. कृणाल पांड्या असेल मित्रांनो, जडेजा असेल, ह्या जे आपले कोर प्लेयर्स होते, ऑलराऊंडर्स होते, त्यांना कुठेतरी डावललं जातं आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होतो. हार्दिक पांड्या मित्रांनो अतिशय स्ट्रॉंग आपला ऑलराऊंडर मानला जातो, त्याला पण कुठेतरी साईड आउट केलं जातं आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होतो. नक्कीच मित्रांनो खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु आजची जी मॅच आहे त्या मॅचची मजा तुम्ही घ्यावी हीच इच्छा आहे. कारण तुम्हाला खूप दिवसांनी विराट पाहायला भेटेल, खूप दिवसांनी रोहित पाहायला भेटेल, खूप दिवसांनी बुमरा पाहायला भेटेल, खूप दिवसांनी KL पाहायला भेटेल. आणि यांचा गेम ज्यावेळेस चालतो त्यावेळेस समोरच्या बॉलरची काय अवस्था होते, समोरच्या बॉलरची काय मजा त्यांच्यासमोर, या गोष्टी पण तुम्हाला माहिती आहेत. अनुभवी प्लेयर्स हे अनुभवी असतात, त्यांचा गेम तेवढा खास असतो आणि तेवढा स्ट्रॉंग त्यांनी गेम बनवलेला आहे, म्हणूनच ते 15 ते 20 वर्ष टिकलेलं आहेत. नाहीतर आजकालचे प्लेयर्स येतात, 1-2 सिरीज खेळून निघून जातात, त्याचं नाव देखील राहत नाही. परंतु मित्रांनो 20 वर्ष 22 वर्ष जर क्रिकेटसाठी खेळत असाल तर तुम्ही त्या क्वालिटीचे प्लेयर्स आहात. सर्वसामान्य लोक तुमच्यावरती प्रेम करतात, त्यामुळे तुम्ही त्या क्वालिटीचे प्लेयर्स आहात. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात आणि नक्कीच मित्रांनो की मजा पण येते त्या गेममध्ये की बाबा रे आपला एक माणूस असा आहे उरलेला मागं की हा गेम काढू शकतो. मित्रांनो लवकर जरी रोहित आऊट झाला तरी आपण विराटवरती विश्वास ठेवू जायचो आणि विराट त्या पद्धतीने गेम चेंज करायचा, गेमला पुढे घेऊन जायचा आणि तो रिझल्ट यायचा मित्रांनो. आणि आत्ता कसं झालं आहे, येतात, मारायचा प्रयत्न करतात, आऊट होऊन जातात, पचका होऊन जातो. ह्या T20 सिरीजमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, पाट्या पिचवरती खेळून गेलेले स्विंग पिचवरती खेळायचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांची काय अवस्था झाली, एक देखील मॅच आपण जिंकू शकलो नाही. लास्ट टाईमला मित्रांनो T20 सिरीज आपण जिंकलो होतो इंग्लंडमध्ये जाऊन. KL राहुलने तिथं सेंचुरीज मारल्या होत्या, ती इंग्लंडची सिरीज त्याने फतेह केली होती. परंतु मित्रांनो यावेळेस आपल्याला या गोष्टी पाहायला भेटत नाहीत आणि नक्कीच कुठंतरी आपल्या BCCIने एवढा पचका केलेला आहे का चांगल्या प्लेयर्सला डावलून आपल्याला सिरीज, आपल्याला या फॉर्मॅटमध्ये अव्वल राहायचा प्रयत्न करायला आणि किंवा जे पण आपले प्लेयर्स आहेत त्यांना संधी न देता दुसऱ्याच कुठल्या प्लेयर्सला सेटिंग असेल काय असेल कुठल्या काय म्हणावं ते त्यांना चान्स देऊन BCCIने काहीतरी घोळ केला का हा प्रश्न देखील उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि आजची मॅच पाहायला विसरू नका. आज खेळणार आहे तुमचा लाडका विराट, आज खेळणार आहे तुमचा लाडका रोहित, बुमरा, KL. नक्की मॅच पहा, 3:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.